6 बॉल मध्ये आता 24 पाहिजे. फक्त काही करा, शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता कुठल्या प्रकारचा विलंब करू नका. आता धनंजय चव्हाण साहेब, ही स्पर्धा 5 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत पाहिलेली आहे. आता 3,500 प्रेक्षक इथे ऑनलाईन पाहत आहेत. 5 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी tenniscricket.net वरती स्पर्धा पाहिले. 3,500 प्रेक्षक आता इथे लाईव्ह पाहतात. चला मॅच कंटिन्यू ठेवा. पहा, शेवटच्या ओव्हर मध्ये ही मॅच गेली आहे. बबलू पाटील महाराष्ट्राचे सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु ही मॅच मला वाटतं आता बसून कॉमेंट्री करायची राहिली नाहीये, म्हणून उभं राहून कॉमेंट्री करू. परंतु पाहूयात काय होईल. एरळवाडी हंगामाला सुरुवात झाली का? एकदा का दसरा झाला आणि आम्हाला वेळ लागतात एरळवाडीचे आणि या पृथ्वीराज चषकाचे प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात आणि विविध गावागावातून खेळाडू इकडे येतात. या ओव्हरमध्ये जर टीम मीटिंग घेतली तर पेनल्टी दिली जाणार आहे. आयोजकांची सूचना आहे, लक्षात घ्या. 1 ओव्हर आणि 24 म्हणजे 6 मधले 4 बाहेर मारायचेत आणि महाराष्ट्राचा सिक्सर किंग नाव बबलू पाटील. अनिकेत बॉलिंग साठी, बॅटिंग साठी बबलू पाटील. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. वन शॉट बबलू पाटील. मीटिंग नाही घ्यायची, मीटिंग नाही घ्यायला सांगितले, आयोजकांची सूचना आहे. षटकार आलाय. 5 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 18 पाहिजेत. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, 11व्या वर्षाचं आयोजन आणि मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हजारोच्या संख्येने प्रेक्षक गजर करतायत, टाळ्यांचा गजर. वा वा, सुपर डुपर हिट मुकाबला. बबलू आणखीन एक फुल टॉस, तो सुद्धा जाईल लांब लांब लांब. षटकार. सामने घना अंधेरा है लेकिन पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. बबलू का धमाका, दिवाली भी है और इस पर पृथ्वीराज चषक भी. क्या कमाल का ये मुकाबला, शानदार बल्लेबाजी. फटाके फुटतायत दिवाळीचे. 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 12 पाहिजेत. पारगाव अजून हार मानणारी टीम नाहीये. एखादा डॉट बॉल त्यांनाही मॅच मध्ये आणता येईल. प्रेक्षकांचा आवाज सुरू झालाय. आवाज, टाळ्या आणि शिट्या याची तर एक वेगळी मजा आहे. हो, यावेळेला फटका खेळला जातोय. एफर्स्टला जबाब आहेत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि त्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी विकेट. प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है. एक बार सफर बहुत आसान बन जाता है, मजा आएगा. अब आपके पास 3 गेंदों का खेल आना बाकी है. 11 रनों की जरूरत है. प्रेक्षक जे उभे राहिलेले त्यांना विनंती आहे, सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. वा वा वा, धनंजय साहेब याचसाठी केला होता अट्टाहास. शेवट गोड व्हावा. आणि इकडे बबलू पाटील पोलीस आहेत. बॉल एवढ्या लांब आणि बॉलला एवढं मारतायत तर आरोपींना किती मारत असतील. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीसमॅन. परंतु एक चांगला बॉल सुद्धा पारगावला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतो. मॅच जबरदस्त. 3 बॉल 11 रनची आवश्यकता. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय. पाहूयात कोणत्या दिशेला मार्गस्थ होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात विकेट. रनआउटची. अत्यंत महत्वाचा सामना. काय या ठिकाणी हृदयाची स्पंदनं वाढलेत. जास्त वेळ घेऊ नका, सामना कंटिन्यू ठेवा. चला बॅट्समॅन मैदानावरती पाठवा. अंधार हो या ठिकाणी वाढतोय, अंधार या ठिकाणी वाढतोय. सामना जर टाय झाला, गणेश चव्हाण सर, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होणार. गणेश सर काय नाही, कमिटी निर्णय घेईल. सामना टाय झाला तर बरोबर ना, कमिटी निर्णय घेईल. तो निर्णय असेल सामना टाय झाला तर. पाहूया 2 बॉल 10 हाय व्होल्टेज मॅच. महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा पृथ्वीराज चषक. सुपर डुपर हिट मुकाबला. काहीच दिसत नाहीये, अंधार आहे तरी देखील खेळावं लागणार आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, जिंकायचंय. 3 लाखाचा पुरस्कार. पृथ्वीराज चषक. महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा. जिल्हा सातारा, तालुका खटाव, गाव एरळवाडी. आणि अगदी मला वाटतं प्रेक्षक उभे राहिले, आमचे मान्यवर सुद्धा उभे राहिलेत. मॅचेस तशी आहे, क्रिकेटचा खेळच असा आहे जो वेळ लावतो, क्रिकेटच्या दुनियेमध्ये घेऊन जातो. बबलू पाटील, सगळे प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. वा वा वा, हा माहोल आहे. ही क्रिकेटची स्पर्धा महाराष्ट्रात का लोकप्रिय आहे त्याचं उत्तर इकडे मिळतंय. 2 बॉल 10 बबलू. यावेळेला स्ट्रोक खेळलाय
खतरनाक षटकार. काय फटका सजवलाय. 5000 प्रेक्षक सध्या टेनिस क्रिकेट.in वरती हा सामना बघतात. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. बबलूचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो टाळ्यांचा गजर करा. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करा. पृथ्वीराज चषक पिक्चर सुपरहिट आहे. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट. मॅच संपली नाहीये. एका बाजूला नेहा 11 हडपसर, एका बाजूला जर पाहिलं तर शंभू 11 पारगाव. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ काय सांगतो. शेवटच्या बॉल पर्यंत काही होऊ शकतं. शेवटची धाव निघेपर्यंत काही होऊ शकतं. सगळ्यांनी टाळ्या चालू ठेवा. हा क्षण सारखा येणार नाहीये. पृथ्वीराज चषकाची फायनल मॅच. सुपर डुपर हिट मुकाबला. महाराष्ट्राचा सिक्सर किंग बॅटिंग करतोय परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीये. अनिकेत, शेवटचा बॉल काय होणार. यावेळेला तो खेळलाय बबलू पाटील. महाराष्ट्राचा सिक्सर किंग, किंग किंग किंग, सबसे कातिल बबलू पाटिल. सबसे कातिल बबलू पाटिल, जिन्होंने जीता है सबका दिल. बबलू पाटिल, आज बनेगा आपका रील. क्या जबरदस्त आपका है स्किल. ओ हो माय गॉड. या काळोख्या रात्रीमध्ये आज एक तारा चमकला. तो आहे संभाजी पाटील, तो आहे बबलू पाटील. या सामन्याचा हिरो मैदानावरती या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना या ठिकाणी मन जिंकलेले आहेत, सामना जिंकलेला आहे, 37 धावा ठोकलेल्या आहेत. 11 चेंडूमध्ये 336 स्ट्राईक रेट. 5 षटकार त्याच्या बॅट मधनं बबलू आला. त्यानं पाहिलंय, त्यानं जिंकलंय, चॅम्पियन झालाय. पारणे भिटले सर, आदवडे सर, चंदू शेटे सर, धनंजय चव्हाण साहेब. काय टाळ्या 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 झाल्या पाहिजेत. बबलू पाटील साठी टाळ्या. अफलातून